उपमुख्यमंत्री अजित पवार आज पत्रकार परिषद घेणार आहे। झी 24 तासनं समोर आणलेल्या प्रकरणावर ते काय बोलणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तसंच पार्थ पवार यांच्यावरच्या आरोपांसंदर्भात ते काय बोलणार याकडे सुद्धा संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। अजित पवार यांची आज पत्रकार परिषद आहे। आज संध्याकाळी अजित पवार पत्रकार परिषद घेणार आहेत। त्यामुळे आता पत्रकारांच्या प्रश्नांना, खास करून झी 24 तासच्या प्रश्नांना अजित पवार काय उत्तर देतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। यासाठीच आपण जाणार आहोत आपल्या प्रतिनिधी सीमा आढे यांच्याकडे। सीमा, आज अजित पवार संध्याकाळी पत्रकार परिषद घेणार आहेत। खरं तर हे संपूर्ण प्रकरण झी 24 तासनं समोर आणलेलं होतं। अनेक सवाल झी 24 ताससह आता विरोधक मंडळी असतील, सामाजिक कार्यकर्ते असतील, कार्यकर्त्या असतील, या मांडत आहेत। त्यामुळे आज काय उत्तरं दिली जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। खास करून पार्थ पवार यांच्या संदर्भात अजित पवार काय बोलणार का याकडेही लक्ष आहे। नक्की श्वेता, झी 24 तासने हा संपूर्ण मुद्दा महाराष्ट्रासमोर आणल्यानंतर, उघडकीस आणल्यानंतर खरं तर तळागाळापर्यंत अनेक प्रश्न या संदर्भात उपस्थित केले गेले। पार्थ पवार यांना कोणाचा पाठिंबा आहे असाही सवाल उपस्थित केला गेला। यावरती राज्याचे प्रमुख, सरकारचे प्रमुख देवेंद्र फडणवीस यांनी भाष्य केलं, चौकशीचे आदेश दिले आणि चौकशीचे आदेश दिल्यानंतर कारवाईला वेग आला आणि अधिकाऱ्यांना निलंबित करायची कारवाई सुद्धा तातडीने सुरू झाली। अर्थात हा प्रकरण किती गंभीर आहे याची जाणीव सगळ्यांनाच झाली। त्यानंतर माध्यमांशी न बोलणारे, म्हणजेच दुपारी बैठक झाल्यानंतर वडील डोममध्ये माध्यमांना उत्तर न देताच अजित पवार हे निघून गेलेले होते आणि त्यानंतर म्हणजे संध्याकाळी 5:15च्या दरम्यान अजित पवार हे माध्यमांसमोर आले आणि या प्रकरणाशी आपला काहीही संबंध नाही हे त्यांनी वारंवार सांगून दिलं। सोबतच याबाबत मला काही महिन्यांपूर्वी माहिती मिळालेली होती, तेव्हा माहिती मिळाल्यानंतर असं काही तुम्ही करू नका किंवा हे कुठेतरी चुकीचं आहे असं कुठेतरी त्यांना, म्हणजे पार्थ पवार यांना सांगितलं होतं का, हा सुद्धा एक सवाल जो आहे तो उपस्थित केला जातोय। आणि या संदर्भातली माहिती म्हणजे अजित पवारांना आधीच होती आणि कुठेतरी हे चुकीचं होत असल्याचं मत अजित पवारांनी काही महिन्यांपूर्वीच मांडलेलं होतं, असं कालच्या त्यांच्या बाईटनंतर, त्यांच्या प्रतिक्रियेनंतर जाणवलेलं आहे। अर्थात अनेक टेक्निकल प्रश्न त्यांना विचारले गेले। त्यांनी असं म्हटलं की या प्रकरणाची संपूर्ण माहिती मी घेणार आणि या विषयावरती उद्या माध्यमांशी मी बातचीत करणार। आता टेक्निकल प्रश्न काय आहेत की पार्थ पवार यांना कोणाचा पाठिंबा होता का, महारवतनची ही जमीन खरेदी करण्याचे अधिकार नक्की कोणी दिले आणि खरेदी करत असताना नक्की कोणत्या कायद्याअंतर्गत पार्थ पवार यांनी ही जमीन खरेदी केली। स्टॅम्प ड्युटी 21 कोटी खरं तर भरणं अपेक्षित होतं, स्टॅम्प ड्युटी फक्त 500 रुपयेच का भरली। आता असे अनेक प्रश्न जे आहेत ते उपस्थित केले जात आहेत। आता ह्या प्रश्नांची उत्तर खरं तर पार्थ पवार यांनी देणं अपेक्षित होतं। आता याच टेक्निकल प्रश्नांची उत्तरं खरं तर अजित पवार कशा पद्धतीने देणार हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। पार्थ पवार यांचं नाव समोर आल्यानंतर अजित पवार यांचा पाठिंबा त्यांना आहे का, हा एक प्रश्न विरोधकांकडून विचारला जात होता। मात्र काल अजित पवारांनी आपले हात वर केलेले आहेत, आपला काहीही संबंध नाही आणि आपल्या नातेवाईकांना आपल्या सत्तेचा खरं तर फायदा व्हावा किंवा त्यांच्यासाठी आपण कोणालाही फोन करत नाही असंही अजित पवारांनी काल सांगितलेलं होतं। त्यामुळे आजच्या त्यांच्या पत्रकार परिषदेकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। पार्थ पवार कुठे आहे हा प्रश्न उपस्थित होत असताना आता माध्यमांसमोर येऊन अजित पवार आज पत्रकार परिषदेतून भाष्य काय करणार याकडे लक्ष लागलेलं आहे। तसंच काल त्यांनी जे बाईट देताना म्हटलेलं होतं, साधारण अप्रत्यक्ष कबुली त्यांनी दिलेली होती, त्यावर ते यू टर्न तर घेणार नाही ना, हे सुद्धा पाहणं खरं तर महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद सीमा दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।